नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला विषय मराठी ऐच्छिक या विषयाच्या अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याची ओळख करून घेणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हा सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने तसेच मराठी विभागाच्या वतीने प्रथम वर्ष कला या वर्गात सहर्ष स्वागत करते. आणि आता आपण प्रथम वर्ष कला मराठी ऐच्छिक या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष प्रथम वर्ष BA मराठी ऐच्छिक ह्या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी बघतो आहोत. प्रथम वर्ष BA मराठी ह्या मराठी ऐच्छिक विषयाचा अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक सत्रामध्ये 3 श्रेयांकने देण्यात आलेली आहेत. प्रथम वर्ष BA मराठी या ऐच्छिक विषयासाठी 2019 ते 2020 या शैक्षणिक वर्षापासून नेमलेला अभ्यासक्रम प्रथम वर्ष BA मराठी ऐच्छिक या अभ्यासक्रमात प्रथम सत्रात 2 नाट्यकृती व दुसऱ्या सत्रात 2 प्रवास वर्णनांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांची श्रेयांकन पद्धतीनुसार रचना करण्यात आली आहे. वरील अभ्यासक्रम हे 2 सत्रात विभागलेले असून नेमलेल्या विशिष्ट तासिकांमध्ये तो शिकविला जाणे आवश्यक आहे. आता ह्या ठिकाणी पहिले सत्र आणि दुसरे सत्र या पद्धतीने ह्या अभ्यासक्रमाची काय केलेली आहे, विभागणी केलेली आहे. तर त्यातील जे पहिलं सत्र आहे ते पहिलं सत्र आधी आपण समजून घेऊयात. या पहिल्या सत्रामध्ये एकूण व्याख्याने ही 45 आवश्यक आहेत आणि त्याला जे श्रेयांकने आहेत ते 3 आहेत. म्हणजेच तुमचा जो प्रथम वर्ष BAचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्या सत्रासाठी एकूण 3 घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि या 3 घटकांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्या 3 घटकांवर 100 मार्कांची परीक्षा द्यायची आहे. मग या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये जो तुमचा पहिला घटक आहे त्या पहिल्या घटकाचं नाव बघा काय आहे, नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय. काय, नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय. आता ह्या पहिल्या घटकाला आपल्यास एकूण 48 मिनिटांच्या, म्हणजे आता आपली तासिका असणार आहे 48 मिनिटांची. त्याच्यानंतर हा जो पहिला घटक आहे हा आपल्याला 15 तासिकांमध्ये संपवायचा आहे. मग ह्या पहिल्या घटकातील जे नाटक हा जो साहित्य प्रकार आहे ह्या साहित्य प्रकारात आपल्याला कुठला सैद्धांतिक परिचय करून घ्यायचा आहे, म्हणजे नेमकं काय काय अभ्यासायचंय. तर ते बघा, नाटक या साहित्य प्रकाराची आपल्याला आधी काय करायचे, संकल्पना समजून घ्यायची. त्यानंतर संकल्पना समजून घेतल्यानंतर आपणास त्याच्यातील नाटक या साहित्य प्रकाराचे जे घटक आहेत त्या घटकांचा देखील काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणजे बघा, अगोदर काय करायचे आहे आपल्याला, नाटक या साहित्य प्रकाराची संकल्पना समजून घ्यायची. त्यानंतर त्या साहित्य प्रकाराचे घटक समजून घ्यायचे. त्यानंतर नाटकातील जे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये कुठले प्रकार दिलेले आहेत आपणास, ह्या नाटकाचे प्रकार खूप आहेत, पण आपल्याला ह्या ठिकाणी प्रथम वर्ष BA साठी अभ्यासण्यासाठी फक्त शोकात्मिक आणि सुखात्मिक या 2 नाट्य प्रकारांचा आढावा घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने मग पुढे नाटक 1 संमिश्र कला आणि मराठी नाटकांच्या इतिहासातील महत्त्वाचे जे टप्पे आहेत ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला ह्या नाटक या साहित्य प्रकाराच्या सैद्धांतिक परिचय या घटकामध्ये करून घ्यायचा आहे. एकंदरीत काय की हा जो पहिला घटक आहे ह्या पहिल्या घटकामध्ये आपल्याला या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय
म्हणजे त्या सैद्धांतिक परिचयामध्ये तुमचं काय काय येणार आहे, नाटक साहित्य प्रकाराची संकल्पना येणार आहे. त्याच पद्धतीने नाटक या साहित्य प्रकाराचे जे घटक आहेत किंवा नाटक साहित्य प्रकाराचे 2 प्रकार आहेत, त्या प्रकारांचा अभ्यास करून नंतर मराठी नाटकातील इतिहासामधील जे महत्त्वाचे टप्पे आहेत, त्या टप्प्यांचा देखील अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर ज्या नाटक ही संकल्पना आता आपली काय झालेली आहे, स्पष्ट झालेली, बरोबर. पहिला घटक झाल्यानंतर नाटक ही संकल्पना तुम्हाला समजलेली असणार आहे. मग नाटकाचे घटक, नाटकाचे प्रकार हे सगळं समजून झाल्यानंतर दुसरा जो घटक आहे, अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या दुसऱ्या घटकामध्ये आपणास एक प्रत्यक्ष नाट्यकृती अभ्यासायची आहे आणि ती कुठली आहे, सत्यशोधक. ह्या गोपू देशपांडेंची सत्यशोधक ही जी नाटिका आहे, ह्या नाटकाचा अभ्यास आपणास दुसऱ्या घटकामध्ये करायचा आहे. ह्या दुसऱ्या घटकाला देखील 48 मिनिटांच्या 15 तासिका आपणास आहेत आणि हे नाटक अभ्यासताना सत्यशोधक ही एक नाटिका आहे आणि हे नाटक आपणास अभ्यासायचे आहे. त्याच्यानंतर पुढचं जे नाटक आहे, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की पहिल्या सत्रामध्ये आपल्याला काय आहेत, 2 नाट्यकृती आहेत आणि ह्या दोन्ही नाट्यकृती, दुसरी कुठली आहे, सत्यशोधक, आणि तिसरं जे आपल्याला नाटक या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे तिसऱ्या घटकामध्ये आपणास सिगारेट, मनस्विनी लता रवींद्र ह्यांचे सिगारेट नावाचं एक नाटक आहे आणि ह्या नाटकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ह्या नाटकाच्या देखील आपल्याला 15 तासिका दिलेल्या आहेत. मग ह्या पद्धतीने हा जो अभ्यासक्रम आहे, प्रथम वर्ष कला, पहिला घटक, दुसरा घटक आणि तिसरा घटक, ह्या तिन्ही घटकांचा ज्यावेळेस आपल्या संपूर्ण तासिका पूर्ण होतात, शिकवून कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला या पहिल्या सत्रांत परीक्षा जी आहे ती एकूण 100 मार्कांची असणार आहे. म्हणजे वरील 3 घटकांवर तुम्हाला 100 मार्कांची परीक्षा द्यायची आहे. मग ही जी 100 मार्काची परीक्षा असणार आहे, आता अभ्यासक्रम तुमच्या लक्षात आला असेल, बरोबर. पहिल्या घटकामध्ये काय करायचे, नाटक ही साहित्यकृती समजून घ्यायची. त्याच्यानंतर नाटक साहित्य कृती समजून घेतल्यानंतर दुसरा आणि तिसरा जो घटक आहे, त्या 2 घटकांमध्ये आपणास काय दिलेलं आहे, 2 नाट्यकृती आहेत, एक तर सत्यशोधक आणि दुसरी सिगारेट. मग हा जो अभ्यासक्रम झाल्यानंतर मग परीक्षा होणार आहे 100 मार्काची. मग ह्या प्रथम सत्रांत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे ते आपण ह्या ठिकाणी बघूयात. आता प्रथम वर्ष BA मराठी ऐच्छिक या विषयातील परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असणार आहे हे या ठिकाणी आपण समजून घेऊयात. तर घटक एक आपला काय आहे, नाटक या साहित्य प्रकाराचं काय बघायचं आहे आपल्याला, सैद्धांतिक परिचय बघायचा आहे, बरोबर. मग या सैद्धांतिक परिचयावर आपणाला काय दिलं जाईल, पर्याय देऊन एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि तो किती मार्कांना असणार आहे, 20 मार्कांसाठी. म्हणजेच ह्या एकूण 100 पैकी तुम्हाला 50 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. किती, 100 मार्कांसाठी तुम्हाला एकूण 5 प्रश्नांचे उत्तरं लिहायचे आहेत. त्यातला पहिला जो घटक आहे, त्या पहिल्या घटकावर तुमचा पहिला प्रश्न असणार आहे आणि त्याला काय असणार आहे, ऑर असणार आहे, पर्याय. म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील आणि त्यातील जो तुम्हाला चांगला येत असेल त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काय करायचे, लिहायचे आहे. पण हे उत्तर लिहिताना लक्षात घ्या की हा किती मार्काला आहे, 20 मार्काला आहे, बरोबर. हा प्रश्न तुम्हाला 20 मार्कांना लिहायचा आहे आणि 20 मार्कांसाठी लिहित असताना तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर कमीत कमी पासपोर्ट साईज पकडलं तर 2 आणि रेग्युलर आपले पकडले तर एकूण तुम्हाला 4 ते 5 पानं उत्तर लिहायचं आहे. कारण गुण किती आहेत, 20 गुण आहेत. म्हणजे 20 गुणांसाठी हा तुमचा प्रश्न असणार आहे. परंतु
प्रश्नाचे उत्तर लिहिताना त्यामध्ये जर तो आता इथे बघा नाटकाचं काय बघायचं आहे, सैद्धांतिक परिचय घ्यायचा आहे. मग त्या पद्धतीने तो नुसता निबंध वजा, तुम्ही म्हणाल आता एवढं उत्तर लिहायचं आहे, निबंध वजा लिहून नाही जमणार. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, मुद्द्यांना अनुसरून उत्तरं लिहायची आहेत. तेव्हा तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात. जर तुम्ही निबंध वजा उत्तर लिहत असतील तर ते जमणार नाही. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. दुसरा जो प्रश्न तुमचा असणार आहे तो सत्यशोधक या नाटकावर असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी देखील बघा मी तुम्हाला सांगितलं की 5 प्रश्न असणार आहेत आणि त्याला गुण किती आहेत, 100. मग ह्या 5 पैकी जो दुसरा तुमचा प्रश्न असणार आहे तो दुसऱ्या घटकावर असणार आहे. बघा पहिल्या घटकावर आहे, दुसऱ्या घटकावर असणार आहे, तिसऱ्या घटकावर आणि चौथा तो टिपेंचा असेल. मग एक लक्षात घ्या की आता दुसऱ्या प्रश्नाकडे या. दुसरा जो प्रश्न आपला आहे तो दुसरा प्रश्न देखील काय आहे, या ठिकाणी सत्यशोधक या नाटकावर आपल्याला काय करून पर्याय देऊन काय करायचं आहे, पर्याय दिलेला असेल, 2 प्रश्न असतील, 2 पैकी जो तुम्हाला येत असेल तो काय करायचं तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेला असेल आणि तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. मी ह्या प्रश्नाला देखील किती गुण आहेत, एकूण 20 गुण दिलेले आहेत आणि ह्या 20 गुणांचा तुम्हाला तो प्रश्न लिहायचा आहे. मग अशा पद्धतीने दुसरा जो प्रश्न आहे तो देखील तुम्हाला 20 मार्कांचा आहे. चला तिसऱ्या प्रश्नाकडे. आता जो तिसरा प्रश्न आहे तो देखील ह्या तिसऱ्या घटकावर अवलंबलेला आहे. म्हणजे तिसरा जो आपला घटक आहे सिगारेट हे नाटक आणि ह्या नाटकावर तिसरा तुमचा प्रश्न दिलेला आहे, तो देखील 20 गुणांचा आहे. त्याच्यानंतर जो चौथा प्रश्न आहे, या चौथ्या प्रश्नामध्ये आता बघा ह्या ठिकाणी आता तुम्ही बघितले ते काय झालेले, मोठे प्रश्न होते बरोबर, 20 मार्काचे. आता ह्या ठिकाणी जो चौथा प्रश्न आहे तो तुम्हाला टिपा विचारलेल्या असतील. या ठिकाणी तुम्हाला चौथा प्रश्नामध्ये टिपा विचारलेल्या असतील त्या अंतर्गत पर्यायासह. म्हणजे इथे देखील तुम्हाला काय केलेलं आहे, पर्याय दिलेला असेल. आणि म्हणजे इथे प्रत्येक गटातील एक टीप असणार आहे. गट म्हणजे प्रत्येक घटकातील एक टीप तुम्हाला या ठिकाणी विचारली जाणार आहे आणि ती किती मार्काला असणार आहे, 3 टिपा असणार आहेत आणि 3 पैकी तुम्हाला तिन्ही 30 मार्काला ह्या 3 टिपा असणार आहेत. म्हणजे एक टीप तुमची 10 मार्काला असणार आहे. त्यामध्ये पहिल्या घटकावर एक टीप असणार आहे, तसेच जो दुसरा घटक आहे त्या दुसऱ्या घटकावर देखील काय असणार आहे, टीप असणार आहे. म्हणजेच पहिला, दुसरा आणि तिसरा 3 घटकांवर तुमच्या काय असणार आहेत, टिपा असणार आहेत. पहिल्या घटकावर, दुसऱ्या घटकावर आणि तिसऱ्या घटकावर. ओके. आता पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा 4 प्रश्न तुमच्या लक्षात आले असतील. पहिला प्रश्न ब्रॉड क्वेश्चन आहे, मोठा प्रश्न आहे 20 मार्कांचा, तो पहिल्या घटकावर असणार आहे. दुसरा देखील मोठा प्रश्न आहे 20 मार्कांचा, तो कुठल्या घटकांवर आहे, दुसऱ्याच. तिसरा प्रश्न तिसऱ्याच घटकावर असणार आहे. आणि जो चौथा प्रश्न आहे तो कशाचा असणार आहे, टिपेचा. त्या ठिकाणी तिन्ही घटकांवर तुम्हाला 3 टिपा लिहायच्या आहेत. हे झालं. आता 4 प्रश्न झाले बरोबर. 4 प्रश्न झाल्यानंतर तुमचा त्यानंतर राहिला तुमचा 5वा प्रश्न. आता 5वा प्रश्न जो आहे तो अभ्यासपत्रिकेतील घटक 2 व 3 या घटकांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे. म्हणजेच ह्या 5व्या घटकामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित म्हणजे घटक 2 आणि 3 या घटकांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न आणि प्रत्येक घटकावरील 4 लक्षात येते का, इथे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न लिहायचे आहेत आणि फक्त दुसरा आणि तिसरा
या 2 घटकांवर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातील प्रत्येक घटकावर किती प्रश्न असणार आहेत? 4. म्हणजे दुसऱ्या घटकावर 4 आणि तिसऱ्या घटकावर 4. या पद्धतीने एकूण 8 प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारले जातील आणि त्यामध्ये परीक्षार्थींना म्हणजे तुम्हाला 8 प्रश्न दिले जातील. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. किती? 8 प्रश्न दिले जातील तुम्हाला. त्या 8 प्रश्नांपैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एक जो प्रश्न आहे तो तुमचा 2 मार्काचा असणार आहे. म्हणजे तुमचा 5वा प्रश्न आहे तो किती मार्कांचा आहे? 10 मार्काचा आहे. म्हणजे तुम्ही 5 उत्तर बरोबर लिहिले तर तुम्हाला 10च्या 10 मार्क मिळू शकतात. म्हणून प्रत्येक योग्य उत्तरास तुम्हाला 2 गुण असे एकूण 10 गुण देण्यात आलेले आहेत. या पद्धतीने आपला जो प्रथम सत्राचा अभ्यासक्रम आहे तो काय केलेला आहे आपण समजून घेतलेला आहे. आणि त्या अभ्यासक्रमावर तुमची जी प्रथम सत्रांची परीक्षा होणार आहे त्या प्रथम सत्रातील परीक्षेचं स्वरूप काय होणार आहे हे देखील आपण समजून घेतलेलं आहे. आता दुसरं जे सत्र आहे त्या दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम आहे तो आपण काय करणार आहोत पुढच्याच तासिकेला बघणार आहोत. म्हणजे जेव्हा आपलं पहिलं सत्र संपेल आणि दुसरं सत्र चालू होईल तेव्हा आपण काय करणार आहोत बघणार आहोत.